गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ मैत्रिणींनो. शेवग्याच्या शेंगा दिल्यात आमच्या सुकू आत्यांनी आणून. पाण्याच्या टाकीच्या शेजारी जी घर आहे ना त्या आत्यांनी, आणि ही वांगी दिले चारुलताने आणून माझ्या मैत्रिणींनी. किती मस्त शेंगा आहेत बघा. आत्या घेऊन आल्या रात्री, आणि आज जरा काल तिकडे गेलते ना यात्रेला, त्याच्यामुळं लय कंटाळा आलाय. उशिराने उठले, पाणी पण नव्हतं टाकीत, कालच संपलं होतं. काल काय मोटर चालू केली नव्हती, घरी नव्हतो आम्ही, तर कचरा अशी वाट बघत बसलाय माझी. उशीर झाला ना आज. शेंगा वगैरे मस्तपैकी पडल्यात आहेत सगळीकडं, दिसतंय का? काय करावं ह्या शेंगांना, ह्याला लय राडा होतो. आता इथं मी लक्ष दिलं नाही 2 दिवस झालं, ते बघा कसं झालंय. आता ते निरमा टाकून घासावं लागन. आता हे काळं का होतं इथलं, तर मसाल्याची सगळी भांडी आहेत ना आमची, तेलकट वगैरे, लाडूची ह्याची तेलकटाची कढया वगैरे सगळं आम्ही इथं घासतो, त्याच्यामुळे इथं काळं होतं. दुसरीकडं कुठं घासणार ना, त्याच्यामुळं हे असं सुंदरपैकी पडलंय सगळं. आणि इथं माझं बाळ बसलंय. राग आला तुला आज? खायला नाही दिलं मम्मानी त्यांनी, होय होय बाळा? असू द्या, चला आता सुरुवात कुठनं करायची कामाला. ह्यांच्या गाडीवरती पण लय पडलंय, दिसतंय का? स्वयंपाक वगैरे झाला मैत्रिणींनो, सगळा राडा वगैरे आवरला. आणि आता बघू शकता, आता वाजले 11:15. 25 तारीख आहे आज. आज चक्क दाजी मला काम करू लागतं इथं. कोणाचा फोन आला काय माहिती, बाळासाहेब पाटील कोणतरी. तर हे गेलं तिथं मटकीची डाळ आणायला. आमची गाडी गॅरेजलाही 4-5 दिवस झालं. मग कांदा पण नाही, तर कांदा लसूण मसाला करण्यासाठी, कारण का ऑर्डरी पेंडिंगला पडलेल्या आहेत कांदा लसूण मसाल्याच्या आज करायचं आहे. तर दाजी डाळ घेऊन येतात इथं, तेल नाही आहे, तेल आणतात इथं, आणि कांदा पण घेऊन येतात इथं आमच्या सतीताईच्या इथनं. आणि आता दुबईच्या ताईसाहेबांची ऑर्डर आहे ना मला, त्यांचं भाऊ आलं ते, तर त्यांची ऑर्डर आता पॅक करायची, ह्यांच्यापाशी द्यायची. छायाताई तुमची ऑर्डर सगळे आज पॅक करतोय. आणि जेवढ्या ताईसाहेबांचं सांडग्याची आणि कांद्या लसूण मसाल्याच्या आणि लाडूच्या ऑर्डर राहिल्या होत्या ना, त्या ताईसाहेबांच्या सगळ्यांच्या ऑर्डर आज जाते किंवा सोमवारी जाते. कारण का आज आहे शनिवारचं सांडगं, खोबऱ्याचा खीस आणि लाडू मी टाकत नाही, कारण का उद्या असतो रविवार. आज संध्याकाळचं जे पार्सल गेलेले असतात ना, म्हणजे संध्याकाळी 10 वाजता कुरिअरची गाडी जाते. कधी कधी ताईसाहेब मला सकाळपासूनच, आता समजा मी म्हणलं ना काल की बाबा मी आज टाकते, तर मग मला सकाळपासून मेसेज करतात, पाठवलं का, गेलं का. तर नाही ताईसाहेब, कसं असतं, दिवसभर जरी पार्सल कुरिअरला टाकली ना, तरी संध्याकाळचं 10 वाजता गाडी बारामतीहून पुण्याला जाते, आरोला. म्हणजे इथले सगळे जे पार्सल असतात ना, ते सगळे पुण्याचे असू दे, कुठलेही असू दे, अधिकार ते सगळे गाडी जाते पुण्याला. आणि पुण्याहून मग तिथनं डिवाइड झालेलं असतं तुमचं सगळ्यांचं पार्सल. तर संध्याकाळचं कुरिअरवाले तुम्ही बघता संध्याकाळी 7:30 वाजता येतात माझ्याकडं. कधी कधीचं कुरिअरवाल्यांना आजचं पार्सल नेलेलं, जर त्यांना बुकिंगला उशीर झाला तर ते उद्याच्याला बुकिंग केलेलं असतं. आणि पोस्टाची पार्सल पण आज मी दिली त्यांच्याकडे, तर त्यांनी ती उद्या टाकलेली असतात. कारण का पोस्टाचं पार्सल पण टाकायला जावं लागत नाही, त्यांचीच माणसं टाकतात. ते म्हणतात असून द्या, एवढं पार्सल आपल्याकडून जातं तर ते त्यांच्याकडून माझ्यासाठी थोडीशी मदत आहे, जेणेकरून तेवढ्या पोस्टाच्या पार्सलसाठी रांगेत म्हणजे दिदीला जायची गरज लागत नाही किंवा काय. कारण का दिदी आहे TC कॉलेजला, बारामतीला मधनं जावं लागतं, आणि पोस्ट आहे MIDC मध्ये. असं आज आता ताजे आलं तर डाळ घेऊन. अहो लय तुम्हाला काय सांगायचं, लय भारी मदत करते तुम्हाला. काय काय आणलं दाजी? डाळ आणली, तेल आणलं, कांदा आणलं बघा, कांदा पण आणलं, डाळ पण आणली, तेल पण आणलं. या आता पार्सल द्यायचं त्यांच्यापाशी. थांबा, दुबईची ताईसाहेबांची पार्सल द्यायची. मग भाऊ येणार आहे इथं 1.5 तासात, पंढरपूरवरून आल्यात इथं. हा, फक्त लाडू चिटकून बॉक्स मध्ये भरायचं. हा बघा, असं काम असतं. माझा नंबर घ्या, 9657484033. आणि डोळं जरा सुजल्यागत दिसतं इथं, कारण का काल लय ऊन लागलं. कसला वाळण काय. चला आता निघते. आता टाका बाया पटापटा ऑर्डर. 2 दिवस लय आराम केलाय मी. कशाचा आराम केलाय म्हणा, पण आता तिकडं काय काय चाललंय तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यात दाखवते.
आणि ह्यांना पण माझ्यामुळे उशीर झालाय जायला. आज सकाळपासून चहा पण नाही कारण का उठाय उशीर झाला की मग चहा मिळत नाही. पाणी पण नाही पिले चहाचं तर लांबच सोडा. आता ध्यानात आलं तर लाडू खावा एखादा मगाशी पण ते खाल्ला का नाही? नाही देणार नाही खायचं. जीवाला खा जागा, जीवाला खाल्ल्याशिवाय तू कशी मोठी व्हायची? झाली की हे काय अजून किती पाहिजे? झाली पण तंदुरुस्त पाहिजेत ना. बरं आता जावा. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण ही व्यवस्थित करायचं असतं. योगा, जिम, फिटनेस वगैरे असं करून मस्त मध्ये दाजीच्या डोक्यात एकच असतं म्हणे तू व्यायाम कवा करायला शिकतील, म्हणे तू व्यायाम कवा करायला. म्हणजे कसं होतं तसं नाही. आता ह्या सगळ्या वजनी मी कामाच्या टेन्शनच्या व्यायामाचा योगाचा काही संबंध मग काय योगाचा आणि व्यायामाचा ताण काही डोक्याला संबंध फोडाय नाही. का? मान अशी गोल फिरवते का तू दिवसात? काय फिरवायची तिला गोल मग नको तिचं झालंय. मानाचं मागचंच नाही हो तुझं. दाजीचं लय दूध असतं पडलं पाहिजे ना. सकाळचं उठायचं व्यायामाला जायचं निवांत राहायचं. एक तास शरीराला दिलं पाहिजे का नाही? शरीराला एक तास द्यायचं काही नाही पण ती मनस्थिती नाही ना माझी. मी करून तुला मनस्थिती तुझी 6 ते 7 व्यायाम करायचा, 7 वाजता कामाला लागायचं. 7 ते 8 काम करायचं, 8 वाजता कारखान्यात जायचं. मला माहित नाही मी जन्म कशाला घेतलाय अजून कशाला तुम्हाला म्हणजे? काय सांगू. गलत आहे. नुसतं त्रास द्यायचा मला. हे गलत बात आहे. बघा जी हिरो 12 तास काम करते त्यांचं काय? आव ती कामाला गेली ना त्यांना एक नट लावायला लावला आणि ते नटच लावते हिरबळ. नट लावते नट. एखाद्या कंपनीत कामाला गेलं आणि त्याला म्हणलं ना हिथं नट लावायचं तिथंच नट लावत बसते. बरोबर आहे ना. त्या डोक्याला तेवढंच काम असतं त्याचं पण काम माझ्या डोक्याला हिथं नट लावायचा, तिथली चाकी काढायची तिथं बसवायची, हिथली चाकी काढायची हिथं बसवायची, हिथलं आमकं करायचं तिथं नाही बसवायचं. नाही ह्याच्यातलं काहीच तुला नाही. तुला काय काम आहे? मिरच्या आणायच्या, मसाला कुटायचा, ऑर्डर घ्यायची, हळद पावडर बनवायची, धना पावडर बनवायचा, मसाला बनवायचा, परत कांदा लसूण मसाला बनवायचा, गरम मसाला बनवायचा आणि ते पॅकिंग करायचं आणि कुरिअरवाल्याला द्यायचं. पैसे घ्यायचं आणि कुरिअरला द्यायचं आणि कुरिअरला पैसे द्यायचं झालं. राहिले 2-3 दिवस करा बरं बघू करताय का? काय कर 3 दिवस करायचं आजपासून दाजी ऑर्डर घेते. अवघड आहे. हो नाही माल बनवायचं सोपं आहे पण माल बनवून विकायचा इतका अवघड आहे ना. ते जी बनवतं आणि जी विकतं त्यालाच माहिती. बोलणाऱ्यांच्या तोंडाला हात लावा येत नाही काय म्हणतात ना, जिभेला नसतं हाड. म्हणड्या उरक तू. माल किती बनवीन पण माल बनवून विकणं सोपं नाही ग मैत्रिणींनो. दाजीला सगळ्या चेष्टाच वाचते सगळ्या गोष्टींची. असू दे आता ह्या गोष्टीवरती चेष्टा नाही वाटत. पाणी पिती गणेश मला गार पाणी आण रुपयाला. माठातला आणि वाळाचं पाणी नको मला वाळाचं तुम्हीच प्या. थांब मी आली. मैत्रिणींना लक्ष्मीची पावलं दाखवते. आता हे तर मी उमटलंय मैत्रिणींना आलंय बघा पण तुम्हाला ना असं मला ही दिसणार नाही. डाळ्या किती गंमत येते तुम्हाला बघायची. आता काय घर झाडलं ना सकाळी अजून ही सगळी डाळीचं उमटलंय हो काही पायाचं. हे असं मस्त लक्ष्मीच्या पावलांनी सगळं उमाळ सगळ्या रानात झालंय. आता हे सगळं पुसावं लागल हो का. काय हो वर तर करा दाखवायसारखंच नाही इतकंच पांढरं झालं या. दिसतंय का छान. आणि मी पांढरे नानी बी पांढरे आम्ही दोघी बी पांढरा शिपत. गावन पण सगळा पांढरा. केस तर तुम्हाला सांगते केसात जाऊन बसले या. चोपाटल्यावरच केस झाले त्यात कांगवाच घुसत नाही. आता हे सगळं पुसून घ्यायचं मग पुढच्या कामाला लागायचं. अजून लाईक देवांची नावं घ्यायच्यात इथे. कसं करायचं काय करायचं. आता ओलं कापड करणार आहे मी झाडून नाही काढणार काय नाही. ओलं कापड करणार आहे कणा कणा पुसणार आहे. अरे तुला जेवायचंय का?